मुंबईतील CSMT स्थानकात आहे आणि मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या 4 दिवसापासून अमरण उपोषण सुरू आहे। मराठा बांधवांना OBC प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील आंदोलन करतात आणि आझाद मैदानापासून अगदी काही अंतरावर हे CSMT स्थानक आहे आणि या CSMT स्थानकात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मराठा बांधव जे आहेत ते विसाव्याला येत असतात किंवा रात्रीच्या वेळी या ठिकाणी झोपत असतात। हे पाहतोय आपण की मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईमध्ये आल्यावर त्यांच्या जेवणाचं काय होणार, राहण्याचं काय होणार असा प्रश्न निर्माण होत होता। मात्र आता मराठवाडा असतील किंवा महाराष्ट्रभरातील गावागावातून या ठिकाणी खाण्याच्या वस्तू येत आहेत, शिदोरी येत आहे आणि कोणालाही या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अन्न कमी पडू नये याची काळजी घेतली जाते। यांच्या गावावरून हे खाद्य आलेले आहेत, अशा प्रकारची ही पॅकेट्स आलेली आहेत आणि हे बांधव जे आहेत ते त्यांच्या गावातून जे आलेले खाण्याच्या या वस्तू आहेत, या वस्तू इतर गावातील जे नागरिक आहेत त्यांना देत आहेत आणि कोणालाही खाण्याच्या वस्तू किंवा कुठलंही कमतरता भासू नये याची या सगळ्या बांधवांकडून काळजी घेतली जाते। कुठल्या गावचे तुम्ही? आता आम्ही आलो बघा नांदेड जिल्हा, तेलंगणा आमच्यापासून तेलंगणा सीमा आमच्या केवळ 5 किलोमीटर लांब आहे। तिथून आम्ही जवळपास 6.5 किलोमीटरहून 2 क्विंटलची पुरी आणि हिरव्या मिरचीचा ठेसा हे आमची समाज यात काय काय आहे? याच्यामध्ये तळलेली पुरी आहे, तिखट पुरी आणि ठेच्याचं पाकिट आहे। म्हणजे हे 4-5 दिवस जरी असेल तरी खराब होणार नाही। तर ते कधी आलं हे खायला? काय आता आणलं जस्ट आम्ही, तुमच्या गावावरून आलो तुम्ही? इतर गावातल्या लोकांना कोणाला काय कमी पडू? वाटप हो इथे आता आणलं आणि त्या गाववाल्यांनी आम्ही वाटप चालू केलं आता। तर आमचं म्हणणं एवढंच आहे की जेवायची व्यवस्था आता मुंबईत काहीच कमी पडणार नाही मुंबईच्या आपल्या आंदोलकांना। तर फक्त प्रशासनाला एवढी विनंती आहे की आमचा जास्त अंत पाहू नये त्यांनी, जेवढं होता होईल तेवढं। 4 दिवस झालं तुम्ही मुंबईत आलाय, 4-5 दिवस होत आलं, घरचं वगैरे कसं काय? घरचं दादा आता घरचं आम्ही अशी सोडून टाकली सगळी। एकतर आमच्या इकडं भयानक अतिवृष्टी झालेली आहे, शेतीमध्ये काही उरलं नाही, वडील आतरणात पडून आहेत टेन्शन घेऊन, शेतीत नापिकी झाली सगळी। आता काय झालं तरी मुंबईमध्ये हलणार नाही एवढा निर्धार केला? मुंबईत काही झालं तरी आम्ही दादा जोपर्यंत म्हणतील तोपर्यंत आम्ही इथंच राहणार, हे आमचं ठरलेलं आहे। तर आम्हाला एवढीच प्रशासनाला विनंती करायची आहे की तुम्ही अंत आमचा एवढा पाहू नये। आम्ही काय कुठले अतिरेकी नाहीत, फक्त आम्ही शांततेच्या मार्गाने दादाच्या सांगितल्याप्रमाणे आम्ही शांततेने आंदोलन करत आहोत। तरी आम्हाला प्रशासनाला एवढीच विनंती आहे की जेवढं लवकर होता होईल तेवढी आमची आरक्षणाची मागणी मंजूर करावी त्यांनी। तुम्ही कुठून आलाय? काय? मी उदगीरून आलोय। उदगीर कुठला जिल्हा? लातूर जिल्हा। हां, खाण्यापिण्याचं कसं काय? मग खाण्यापिण्याचं पहिल्या दिवशी लय हाल झाली। पहिल्या दिवशी हाल झाले BMCनं साधं पाणी सुद्धा ठेवलं नाही, संडास रूमला लॉक लावले, अक्षरशः जनावरच्या पलीकडली आमची हालत करून टाकली। यायला काय वाटलं या मराठ्याला त्रास दिलं, पाणी बिनी बंद केलं तरी मराठी गावाकडे निघून जातील, पण मराठी ते हटणारे नाहीत आणि एवढ्या लवकर हे करणारे नाहीत। मग पण आता आमच्या गावाल्याने भरपूर प्रमाणामध्ये खाण्याचं साहित्य पाठवलेलं आहे, खायला काय कमी पडणार नाही। मी इकडे दाखवतोय, लोक या ठिकाणी विसावा घेतात आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मराठा बांधव जमलेले आहेत। या ठिकाणी देखील आपण पाहतोय की मराठा समाज बांधव जे आहेत ते मिळेल त्या ठिकाणी विसावा घेत आहेत, त्यांचा निर्धार पक्का आहे। सगळं आपण पाहतोय की गावाकडून हे भाकरी असतील, चपाती असतील किंवा ठेचा असतील, मिरचीचा ठेचा आलाय, लोणचं आलंय आणि या मराठा बांधवांकडून जे आहे ते इतर बांधवांना याचं वाटप केलं जाते। कोणालाही जेवणाचं काही सामान कमी पडलं नाही याची काळजी सगळ्यांनी घेतली जाते। कुठनं आल्यात भाकरी वगैरे काय? हे अंबाजोगाई, आपेगाव, बीड आणि ह्या परिसरातून गोळा होऊन कधी आलेत काय या भाकरी? सकाळपासून चालू आहे, आम्ही 3 दिवसांनी येतच आहोत, हे चालूच आहे। हां, पहिल्या दिवशी जरा खायचं हाल झालं इथं मुंबईमध्ये, अडचणच होती ना। 2 दिवसांनी सगळे खाऊ स्टॉल सगळे बंदच केले होते। त्याच्यानंतर पाटलांनी वगैरे सगळ्यांनी आवाहन केलं, एका माणसानं आवाहन केल्याबरोबर जनतेनं तिकडून ओघ पाठवून दिला। इथं सगळे टॉयलेटचे प्रॉब्लेम, सगळे पाण्याचे प्रॉब्लेम, सगळेच प्रॉब्लेम होते ना तिकडून। इतकं आता मग जेवणाचं तर झालं, झोपता वगैरे कुठं तुम्ही संध्याकाळचं? काय झोपायचं? कुठं झोपणार? अंगावर घ्यायला किंवा अंतरायला काय? असं झोपायचं आकाशीत पांघरून। जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत हलणार नाही। मुंबई सोडायची नाही, सर्व बांधवांना आवाहन आहे। आणखीन याच्यापेक्षा मी लहान आहे, छोटा आहे, पण मी मोठा घास गेलोय। मराठी बांधवांना आवाहन आहे
इकडं तिकडं फिरण्यापेक्षा पाटील उपाशी आहेत, तिथं थांबा, फिरू नका. फिरायला तुम्हाला भरपूर वेळ आहे, नंतर वेळ आहे. पण ते सरकारनं गोळ्या बी घातल्या, आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही हटणार नाहोत. आमच्या लेकरा बाळाचं कल्याण करायचं आहे. पहिला आमचा मराठी समाज, आमच्या खळ्यावर जे धान्य तयार होत होतं त्याच्यातले 2 पोते 4 पोते सगळ्या जाती धर्माचे लोक बलूत या पद्धतीने येऊन नेत होते. आम्ही सन्मानानं देत होतो. आज काय झालंय, आमचं क्षेत्र कमी झालंय, कमी झालंय. आमचा समाज आहे, भरपूर पैशावाला बी समाज आहे, पण किती आहे? 6, 7, 10% आहे. त्याच्याबरोबर 90% समाज घुसळत आहे. काय बघा, सरकार 2000 रुपये 3 महिन्याला देत आहे. बघा, 1 हेक्टर सोयाबीन 4000 घेत आहे. आता तुम्ही इकडे आलाय, तुम्ही घरी काय शेती वगैरे किती आहे, काय जनावरं वगैरे? 3 भाऊ आहेत आणि 1 हेक्टर शेती आहे. सगळे आलाय का इकडे तुम्ही? 3 भाऊ आलाय मुंबईला? नाही, मी एकटाच आलोय. घरचं कोण बघतंय आता? काय घरचे आता कोण बघणार आहे? आता मीच इकडे आलोय करता माणूस, घरचे काय बघणार? प्रश्न सुटोस तर जाणार नाही. प्रश्न सुटूस तर सगळ्या बांधवांना आवाहन आहे, आता नाही तर कवाच नाही. एक तर पहिली गोष्ट बघा, घरचं जर भांडण असलं तर सरपंचाला बोलवतात, भांडण मिटवण्यासाठी सरपंचानं सांगितलं की ऐकतात. तसं आम्ही वाशीला आलो होतो, स्वतः मुख्यमंत्री महाराष्ट्राचा स्वतः येऊन वचन देतो, तिथं गुलाल उधळतो आणि आरक्षण भेटत नाही. परत पाटलांना हाडाचं काढं करून, हाडाचं पाणी करून, पाटलाची प्रकृती बघा किती, ह्याच्यात बनाव काहीच नाही. काही जण म्हणतात की राजकारणामध्ये घुसण्यासाठी पाटील आंदोलन करतायत, असे पाटलावर आरोप आहेत. हे साफ चुकीचं आहे. आमचं विभाजन झालं आहे, आमच्या भागात नाही. बघा, ह्यात 8-10 वर्षामध्ये किती नोकऱ्या आहेत. ज्या नोकऱ्या 4-2% होत्या त्या मराठी माणसाला लागत नाहीत. बघा, त्यांचा 70-80% लागतो आणि आमचा 94-99 लागत नाही. निराशा पसरली आहे, निराशा. नक्कीच आपण पाहतोय की त्यांच्या मनात जी व्यथा आहे ते सांगतायत, नेमक्या काय अडचणीत आहेत, काय आहे ते सांगतायत. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एवढ्या मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईमध्ये आला आहे. या मराठा समाजाचं खाण्याचं असेल किंवा राहण्याचं असेल, कशी सोय होणार किंवा काय होणार, अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र या समाजाने स्वतःचा प्रश्न स्वतः कशा प्रकारे सोडवले ते आपण पाहतोय. गावाकडून भाकरी असतील, चपाती असतील, ठेचा असेल, लोणचं असेल किंवा खाण्यापिण्याच्या वस्तू असतील, या मोठ्या प्रमाणात जे गावाकडे त्यांचे बांधव आहेत ते या ठिकाणी पाठवतात आणि कुठल्याही प्रकारचं खाण्याच्या वस्तू या ठिकाणी कमी पडत नाहीत. या CSMT स्थानकात अनेक संख्येने मराठा समाज आहे, एवढ्याच संख्येने आझाद मैदानात देखील आहे, याच्या अनेक पटीने आझाद मैदानात आहे. मात्र कुणालाही खाण्यापिण्याचं काही कमी पडत नाही आहे. मी CSMT स्थानकातील आणखी काही दृश्य तुम्हाला दाखवणार आहे. हे CSMT स्थानक आहेत. पुढे सगळ्या इथून रेल्वे जात असतात, प्रवासी वाहतूक या मोठ्या प्रमाणात या ठिकाणाहून होत असते. आणि हे जे सगळे बांधव आहेत, आपण पाहतोय की अंतराळाला जे काही भेटेल त्याच्यावर हे सगळे बांधव आपले झोपलेले आहेत, विसावा घेत आहेत आणि विसावा घेऊन उद्याची तयारी यांच्याकडून सगळी चालू असते. ठिकठिकाणी आपण पाहतोय की अन्नाची मोठ्या प्रमाणात वाटप होते, कोणालाही खाण्यापिण्याच्या वस्तू कमी पडू नयेत याची मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जाते. आणि महाराष्ट्रभरातील गावांमधून हे सगळ्या खाण्याच्या वस्तू मुंबईमध्ये येत आहेत आणि या ठिकाणी त्याचं वाटप होतोय. काही लोकांना आपण भेटलो, बोललो, ते सांगतायत की ज्यावेळी पहिल्या दिवशी मुंबईमध्ये आम्ही आलो त्यावेळी खाण्यापिण्याचे हाल झाले. मात्र त्याच्यानंतर राज्यभरातून मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात भाकरी असतील किंवा खाण्यापिण्याच्या वस्तू असतील त्या पाठवलेल्या आहेत आणि आता कोणतीही चिंता नाही असं यांच्याकडून सांगितलं जातं आहे. पाहावं लागेल की आता सरकार नेमकं यामध्ये काय निर्णय घेते आणि कधीपर्यंत हे आंदोलन सुरू राहतं. कॅमेरा पर्सन प्रनिलसह अजिंक्य, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.